वेलकम स्टुडंट्स, यू वेलकम टू लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो इयत्ता 10वी सेमी आणि मराठी माध्यम या दोघांकरिता आहे. कारण इंग्लिश मीडियमकरता ॲडिशनल पार्ट आहे, थोडासा वेगळा पार्ट आहे, पण फारसा फरक आहे अशातला भाग नाही. लँग्वेज स्टडीसाठी आपणाला खूप सरावाची गरज आहे, कारण इथं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. तर आज आपण बघूया लँग्वेज स्टडी हा तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेक्शन फर्स्टमधला क्वेश्चन नंबर फर्स्ट हा जो भाग आहे हा 10 गुणांचा प्रश्न आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए बघा, फर्स्ट ए आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट बी अशा 2 भाग पडतात. आपण बघूया की क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये काय काय विचारलं जातं. तर बघूया, पहिल्यांदा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये पहिला प्रश्न असतो तो कंप्लीट द वर्ड्स किंवा स्पेलिंग्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स, किंवा याचं दुसरं नाव आहे फिल इन द मिसिंग लेटर्स. बघा, प्रश्न ह्या 3 पैकी कसा विचारता येईल? कंप्लीट द वर्ड्स म्हणतील किंवा स्पेलिंग म्हणतील, नसेल तर काय म्हणतील? फिल इन द मिसिंग लेटर्स म्हणतील. आता यासाठी विद्यार्थी मित्र तुम्हाला 4 वर्ड्स द्यायचे आहेत. एकंदरीत 5 वर्ड्स देतील, 4 वर्ड लिहायचे आहेत. 4 वर्ड लिहायचे आहेत. 4 वर्डसाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. मग इथं सरावाची गरज आहे. एकच शब्द तुम्हाला वेगळे लेटर्स भरून करता येतो, म्हणजे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी एक लेटर विचारलं जातं, एक लेटर मिस केलं जातं. काही स्कूल्स जादाचा सराव म्हणून 2 लेटर्स घेतात, पण इथं मात्र तुम्हाला 4 वर्ड लिहायचे आहेत. प्रत्येक वर्ड हा हाफ मार्क्सला असेल आणि इथं तुमची कसोटी लागते. जर चुकीचा लेटर जर तुम्ही वापरला तर मार्क्स मिळत नसतो. म्हणून हा साधा प्रश्न आहे, पण कधी कधी त्या 4 किंवा 5 वर्ड्समध्ये एखादा वर्ड असा असतो की जो खूप विचार करायला होतो. सराव असेल तर पटकन लिहून टाकता, पण बराच विचार करून सुद्धा हा प्रश्न समजत नाही, याचं उत्तर मिळत नाही. म्हणून याची सरावाची गरज आहे. याची उदाहरणं आपण नंतर बघणार आहोत, आधी प्रश्नाचं स्वरूप बघणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आहे हा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काय आहे प्रश्न? पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा पण प्रश्न 2 गुणांचा आहे. तर विद्यार्थी मित्र यासाठी 4 वर्ड्स असतात, 4 वर्ड्स इच, आणि यामध्ये 2 प्रकारचे अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी प्रश्न असतात. जो पहिला प्रश्न असतो त्या पहिल्या प्रश्नामध्ये वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स हे दिलेले 4 शब्द असतात. हे 4 शब्द वेगळ्या अल्फाबेटनं, लेटरनं सुरू होते. उदाहरणार्थ बेंच असेल, ट्री असेल, हाऊस असेल आणि टेबल असेल. म्हणजे अशा वेगळ्या प्रकारचे शब्द असतील, वेगळ्या अक्षरानं सुरू होतील. मग तुम्हाला क्रमानं लावायचं आहे. डिक्शनरी ज्यांना शोधण्याचा सराव आहे त्यांना हे सहज जमतं. बघा, आणि यातला दुसरा प्रश्न आहे तो कशाचा आहे? तर वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स. यातील दिलेले 4 शब्द असतात ते सारख्याच शब्दानं सुरू होतील, जसे टेबल, ट्री, टॉप आणि ट्राय. टेबल, टॉप, ट्री अँड ट्राय हे 4 शब्द असतील. तुम्हाला क्रमानं लावायचे आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावायचे आहेत, ABCDच्या क्रमानं लावायचे आहेत. यामध्ये पहिला शब्द सारखा असेल तर त्याला कन्सिडर करू नका. 2 नंबर किंवा पहिले दुसरे 2 सारखे असतील तर त्याला कन्सिडर करू नका, सोडून द्या, आणि त्याच्या पुढे असणारे वेगळे असणारे शब्द आहेत त्यानुसार करा. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 3 यातला सब क्वेश्चन 3 आहे तो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा, ही खरी कसोटी येते. ज्या विद्यार्थ्याचं वाचन चांगलं आहे, ज्याला अर्थ कळतो, त्या विद्यार्थ्याला समजतं की आपण कुठं
विरामचिन्हांचा वापर करायचा. यामध्ये काय काय वापरायचं तुम्हाला? यूज द कोटेशन मार्क. तर विद्यार्थी मित्र, व्हॉट इज कोटेशन मार्क? कोटेशन मार्क म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल आणि डबल इन्व्हर्ट कॉमा. आता हा केव्हा वापरला जातो कोटेशन मार्क? एखादं वाक्य महत्त्वाचं आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा इन्व्हर्ट कॉमा वापरतो, किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स असेल, उदाहरणार्थ आवर टीचर सेड द अर्थ मूव्ज राऊंड द सन. बघा, आवर टीचर सेज हा अवतरण चिन्हाच्या बाहेरचा भाग असेल इन्व्हर्टेड कॉमाच्या कोटेशन मार्कच्या. पण कोटेशन मार्क्स कोणाला येणार? द अर्थ मूव्ज अराउंड द सनला कोटेशन, डबल कोटेशन किंवा सिंगल कोटेशन मार्क द्यावं लागेल. आता कॉमाचा वापर करतो आपण. कॉमाचा वापर केव्हा केला जातो? तर जनरली 2 क्लॉज असतात, त्या क्लॉजच्या मध्ये येतो, किंवा सारख्या शब्दांची लिस्ट असते तेव्हा लिस्ट यादी दिली जाते, त्या शब्दानंतर कॉमा कॉमा येतो. उदाहरणार्थ सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, दीज आर बिग सिटीज इन महाराष्ट्र. बघा, आपण पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई वगैरे हे शब्द आहेत, ही यादी आहे. या शब्दानंतर कॉमा कॉमा वापरावा लागतो आणि शेवटचे 2 शब्द असतात ते ॲडने जोडावे लागतात. बघा, किंवा मराठी, हिंदी, इंग्लिश या प्रत्येक शब्दानंतर कॉमा येईल. मराठी, हिंदी, इंग्लिश अँड अल्जेब्रा, दीज आर सब्जेक्ट्स. आता यानंतर ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करावा लागतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे कळत नसतो. डोंटमध्ये DO अँड ॲपॉस्ट्रॉफी असतो. शीज म्हणजे शी इज किंवा शी हॅज ॲपॉस्ट्रॉफी असतो. वी विल, आता वी नंतर एल असतो, याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतो. विल म्हणजे वी विल किंवा वी शाल. आय म्हणजे आय हॅव. आईड किंवा शीड म्हणजे शी वूड, शी हॅड, शी शूड. काय शी वूड, शी हॅड, शी वगैरे, म्हणजे याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणायचा. आता बघा, यानंतरचा दिलेला भाग आहे तो काय वापरायचा त्यामध्ये? तर कॅपिटल लेटर्स. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की सुरुवातीचं अक्षर किंवा प्रॉपर नाऊनमधलं कुठलाही शब्द असेल तर त्यातील पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल अक्षर असतं, माहीत असायला पाहिजे. यानंतर फुलस्टॉप कुठं वापरायचा? क्वेश्चन मार्क्स कुठं वापरायचे, एक्सक्लेमेटरी मार्क कुठं वापरायचे हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण विरामचिन्हाचा काळजीपूर्वक वापर करणं आणि विरामचिन्हाप्रमाणे वाचन करताना थांबणे, कुठं पॉज घ्यायचं आहे, कुठं थोडा वेळ थांबायचं आहे, कुठं जास्त वेळ थांबायचं आहे, त्यांच्या अर्थ काय असतात हे माहीत करून घेणं फार गरजेचा भाग आहे. त्याशिवाय त्या पॅसेजचा अर्थ आपणाला व्यवस्थित समजत नाही. याकरता आपणाला हा भाग माहीत असणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण क्वेश्चन 4 त्यातला सब क्वेश्चन 4 बघतोय आपण. हा सब क्वेश्चन 4 मेक 4 वर्ड्स. आपणाला 4 शब्द बनवायचे आहेत. काय करून? बाय युजिंग द लेटर्स. हा प्रश्न 2 गुणासाठी आहे. लेटर्स इन द गिवन वर्ड. आता बघा, यासाठी मिनिमम वर्ड आहे 3. बघा, 3 लेटर वर्ड बनवायचे आहेत. जसं की आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी सांगतोय, रिफ्रेशमेंट हा शब्द आहे. रिफ्रेशमेंट. आता रिफ्रेशमेंट हा शब्द आहे, यामध्ये तुम्हाला किती बनवायचे आहेत शब्द बनवायचे तुम्हाला, पण 3, कमीत कमी 3 याचे पाहिजे आणि 4 शब्द बनवायचे तुम्हाला. यू हॅव टू मेक 4 लेटर्स, 4 वर्ड्स बनवायचे, 4 वर्ड्स. मग याचे 4 वर्ड्स 3, कमीत कमी 3 सांगितले. 4 करू शकता परंतु 2 नाही. समजा उदाहरणार्थ तुम्ही जर लिहिला इथं HER तर चालणार नाही आहे. तर तुम्हाला कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त किती बनवू शकता? यापासून काय काय बनवता येईल आपल्याला? मग फ्रेश. बघा, पहिला वर्ड काय होईल?
फ्रेश होईल. बोला दुसरा वर्ड काय येणार? बोला काय होईल? रिफ्रेश. अगेन नंबर थर्ड म्हणजे सराव करणं फार गरजेचं आहे. फ्री. नंबर नेक्स्ट नेट. असे भरपूर शब्द होतील. मी तर सांगतो की घरी अशा प्रकारचा मोठा लांब शब्द घ्यायचा, जास्तीत जास्त अल्फाबेट लेटर्स असलेला शब्द घ्यायचा आणि तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे शब्द बनवायचा सराव करायचा. परीक्षेमध्ये पटपट शब्द आठवले जातील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही, हेडेक होणार नाही आहे. म्हणजे सहजगत्या दिलेले प्रश्न जर सुटले तर आपणाला पेपर लिहायला खूप छान वाटतं. बरोबर ना? म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करावा लागेल. आता यानंतरचा भाग बघूया आपण. हा प्रत्येक प्रश्न 2-2 गुणांचा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर यातला 5वा प्रश्न आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. राईट द रिलेटेड वर्ड्स. आता व्हॉट इज रिलेटेड वर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे. 2 मार्क्सचा भाग आहे बघा. 2 मार्क्सचा भाग आहे. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब किंवा ॲडवर्ब. मग रिलेटेड वर्ड्स लिहा म्हणजे संबंधित शब्द लिहायचे आहेत. मग इथं तुम्हाला एक वेब डायग्राम दिलं जाईल. मध्ये मदर हा शब्द दिला जाईल. आपल्याला माहीत असायला पाहिजे की मदर हा शब्द काय आहे? नाऊन आहे. आणि यातला एक शब्द तुम्हाला देतील. आता उदाहरणार्थ मदर काइंड असते. काइंड हा शब्द दिलेला आहे. बाकीचे 4 तुम्हाला भरायचे आहेत. बघा बाकीचे 4 तुम्हाला कळणं गरजेचं आहे की काइंड हा मदर आहे, नाऊन आहे आणि काइंड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हशी संबंधित ॲडजेक्टिव्ह वापरायचे आहेत आपल्याला. मदर कसे असते तर काइंड असते. अजून कसे असते? हार्डवर्किंग असते. अजून बोला काय काय शब्द वापरता येतील आपल्याला? मदरच्या विषयी आपल्याला वापरायचे. लवेबल असते, ती हेल्पफुल असते, रेडी असते. म्हणजे कोणकोणते शब्द वापरू शकतो आपल्याला? मदरच्या विषयी आपल्याला शब्द वापरायचे आहेत. मदर, फादर. समजा फ्रेंड आहे तुमचा. फ्रेंड हा गुड असतो, बॅड असतो, हेल्पफुल असतो, ॲक्टिव्ह असतो, ब्रेव असतो. तसे इथं पण येईल ब्रेव मदर. बरोबर? हॅपी मदर, आनंदी आई. अगेन सॅड मदर, ॲक्टिव्ह मदर. म्हणजे थोडक्यात काहीतरी तुम्ही हे ॲडजेक्टिव्ह वापरले. कधी कधी मध्ये व्हर्ब विचारतात बघा. मध्ये व्हर्ब देतील. उदाहरणार्थ वॉक, WLK वॉक हा शब्द व्हर्ब आहे. आणि पुढं तुम्हाला काही शब्द देतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिला आहे स्लोली किंवा स्लो हा ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब आहे. तर तुम्हाला कळणं गरजेचं आहे की इथं मी लिहिलं आहे म्हणून कळतं तुम्हाला. पण बऱ्याच विद्यार्थ्याला स्लोली ह्या शब्दाची जात कुठल्याही कळत नाही. त्यामुळे ते काही लिहितात मध्ये. समजा वॉक पुणे, वॉक हॅपी. चालतंय का? चालणार नाही आहे. तर ॲडव्हर्बच वापरावे लागतील. कशा प्रकारे चालतो? वॉक सायलेंटली, शांतपणे चाला. इझिली चाला, सहज चाला, इझिली. अगेन फास्ट, वॉक फास्ट. वॉक केअरफुली, वॉक केअरफुली, केअरफुली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे रिलेटेड वर्ड्स आहेत हे व्हर्बच्या रिलेटेड शब्द ॲडव्हर्ब आहेत. ह्या नाऊनच्या रिलेटेड शब्द काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की याला काय म्हणतात? रिलेटिव्ह वर्ड्स असे म्हणतात. व्हॉट आर दीज आर कॉल्ड अ रिलेटिव्ह वर्ड्स. आता यानंतरचा आपण तुमच्या लँग्वेज स्टडीमधला भाग बघूया आपण. आता बघा यानंतरचा हा भाग कोणता आहे? 6वा आहे. 6वा प्रश्न आहे सब क्वेश्चन. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह. विद्यार्थी मित्रो, जर तुमचं बेसिक नॉलेज चांगलं नसेल, शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित तुम्ही अभ्यासलेला हा भाग नसेल तर इथं अडचण येते. बऱ्याच विद्यार्थ्याला कळतच नाही की आपण नाऊन वापरतोय का ॲडजेक्टिव्ह वापरतोय, कळत नाही. आणि त्यांना मग त्यांचे मार्क्स जातात, त्यांना कळत नाही. बऱ्याच वेळा जर समजा उदाहरणार्थ यामध्ये आपण सांगितलं की हॅपी दिले, हॅपी, कळलं पाहिजे की पुढचा शब्द आहे वायनं सुरू होतो, दुसरा शब्द, तिसरा शब्द,
आणि चौथा शब्द, 4 शब्द वापरायचे आहेत. प्रत्येकी तुम्हाला हाफ हाफ मार्कचा भाग असेल, 2 मार्काचा प्रश्न आहे हा. 4 वापरायचे आहेत तुम्हाला. पण जर का तुमचं पहिलंच चुकलं असेल तर पुढचे बरोबर असतील तर काय उपयोग नाही. म्हणजे पहिला चुकलं म्हणजे सगळे चुकले. उदाहरणार्थ तुमचं शेवटचं चुकलं असेल, पहिले 3 बरोबर आहेत तर तुम्हाला 1 हाफ असा इथं 1 हाफ 3 1 हाफ म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे 1 and हाफ होतील, 1.5 मार्क्स मिळेल. समजा 2च्या पुढं तिसरा चुकला, चौथा चुकला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल, अर्धा. पण पहिलंच चुकलं असेल तर 0 मिळेल. म्हणून हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. आता बघूया, हॅपी म्हणजे आनंदी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह वापरा. वाय फॉर यंग, YOUNG यंग. जी फॉर बोला ग्रेट, महान, टी. टायर्ड, TIRED टायर्ड. आणि पुढचा शब्द काय असेल, डी फॉर येस डेंजरस. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग बरोबर लिहिलं आहे का, त्या शब्दाची जात बरोबर वापरल्या का, म्हणजे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की मी वर्ड चेन केले ते कोणाचे, वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे. मग कधी कधी म्हणतील की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. काय म्हणतील, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. कधी कधी देत नाहीत कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन ॲडजेक्टिव्ह. तुम्ही ओळखायचं आणि त्या प्रकारे करायचे. समजा उदाहरणार्थ तिथे शब्द आहे की बघा गर्ल शब्द आहे, गर्ल. तुम्ही यलवरनं ललिता लिहाल, कळतंय का काय म्हणतोय मी. म्हणजेच प्रॉपर नाऊन लिहाल, टॉम लिहाल, श्याम लिहाल, महेश लिहाल, तर असा भाग चालणार नाही. तुम्हाला प्रॉपर नाउन्स वापरता येणार नाही, तर त्याच्याऐवजी तुम्हाला इतर नाउन्स वापरा, कॉमन नाउनचा वापर करा. जसं की गर्ल हा शब्द नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. मग काय, यल फॉर बोला. आपणाला यलवरनं शब्द आठवणं गरजेचं आहे. जर तुमचा सराव असेल तरच तुम्हाला हे जमेल. म्हणजे अशा प्रकारे हे तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. पण कंप्लीट करताना दक्ष असणं गरजेचं आहे की यलनं सुरू होणारा शब्द माहीत असणं गरजेचं आहे. जसं की लाईफ आहे किंवा लाईन आहे, लाईन. आता ईनं सुरू होणारा शब्द काय वापरावं लागेल, जसं की आपण म्हणेल बघा एल्फ, देन फाईट. फाईट म्हणजे लढा, वर्ब पण आहे आणि नाऊन पण आहे. आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काही शब्द नाऊन वर्ब दोन्ही पण असतात. फाईट असेल, ट्री असेल, हे काय झाले, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन झाले. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे की माहीत पाहिजे की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, म्हणजे वर्बच पाहिजेत सगळे. म्हणजे तुम्हाला सराव असणं गरजेचं आहे. आता इथंपर्यंत विद्यार्थी मित्र भाग बघितला आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए यामध्ये 4 प्रश्न 6 प्रश्न दिलेले असतात. पण 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुण असतो, म्हणजे 8 मार्काचा प्रश्न आहे. आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट बी हा 2 गुणांचा प्रश्न आहे. आता यामध्ये काय असतं बघूया आपण. तर यानंतर आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बी बघतोय. हा काय आहे तर डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए पण डू ॲज डायरेक्टेड होता, हा पण डू ॲज डायरेक्टेड आहे. पण त्यात 6 प्रश्न दिले ते उपप्रश्न, त्या 6 पैकी 4 सोडवायचे होते. याच्यात तुम्हाला 2 दिलेत, त्यापैकी 1 सोडवायचं आहे. पण प्रत्येकी एक सब क्वेश्चन आहे, त्या सब क्वेश्चनमध्ये पुन्हा सब क्वेश्चन्स आहेत. हा प्रश्न बनवताना विद्यार्थी बऱ्याच अंशी चुका करण्याची शक्यता असते, कारण त्यांना स्वतःच्या भाषेत वाक्य लिहावी लागतात, त्या फ्रेजचा अर्थ कळवा लागतो. आता बघूया इथं की त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे बाय युजिंग द गिवन फ्रेज. आणि ही फ्रेज विद्यार्थी मित्र कुठली असेल, फ्रेज फ्रॉम द टेक्स्ट इन द कोर्स बुक. तुमच्या पुस्तकातलीच ही फ्रेज असेल, वाक्प्रचार असेल. मग ते फ्रेजेस, आता तुमच्यावर जबाबदारी आली, निवळ पुस्तक वाचून चालणार नाही आहे. फ्रेजेसचा भाग वेगळा केला पाहिजे, तो लिहून काढला पाहिजे, त्याचे अर्थ माहीत असले पाहिजेत. आणि फ्रेजचा अर्थ जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत त्याचा व्यवस्थित वापर करता येत नाही.
बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की माझा हा या फ्रेजचा वापर केला आहे तो मी बरोबर केला आहे, पण त्याची ग्रॅमॅटिकल चूक होते, त्या फ्रेजचा अर्थ वेगळाच असतो, वाक्याचा अर्थ वेगळाच असतो. तर विद्यार्थी मित्र असं बिलकुल होता कामा नाही. मग तर फ्रेजेसचा अर्थ माहीत करून मग तुम्हाला वाक्य बनवायचं आहे, आणि ते पण अर्थपूर्ण. हा एक गुणाचा प्रश्न आहे. आता याला आर आहे, नसेल तर काय करायचं तुम्हाला, ॲड अ क्लॉज. तुम्हाला काय करायचं आहे, क्लॉज ॲड करायचं आहे टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स. दिलेलं वाक्य मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्णरित्या दिलेलं वाक्य पूर्ण करणारा क्लॉज जोडायचा आहे. उदाहरणार्थ आय नो, मला माहीत आहे. आय नो, काय माहीत आहे मला, आय नोच्या पुढं तुम्ही म्हणा दॅट द अर्थ इज राऊंड, दॅट यू आर टायर्ड, आय नो दॅट इट इज नॉट युजफुल, आय नो दॅट इट इज युजफुल, आय नो दॅट युअर ब्रदर इज क्लेवर, आय नो दिस वर्ल्ड इज ब्युटिफुल. म्हणजे यासारख्या अधिक भाग जोडायचे. बाय द सेम वे यू विल बी सक्सेसफुल, यू विल बी सक्सेसफुल. पुढं काय भरणार मग, तर इफ न जोडलं पाहिजे. इफ यू वर्क हार्ड, इफ यू स्टडी हार्ड, इफ यू कम्प्लीट युअर वर्क ऑन टाईम वगैरे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, वाक्याचा अर्धा भाग दिला जाईल, मेन क्लॉज दिला जाईल, त्याला जोडणारा दुसरा सब क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज जोडायचा आहे. आता बघा हा किती गुणांचा प्रश्न आहे, तर इथं सांगताना सांगितले तुम्हाला की हा पण एकच गुणांचा प्रश्न आहे. पण आता क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 2 मधला ए, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स. एक वर्ड दिला जाईल, त्याच्या सुरुवातीला जोडणारा भाग, काही अल्फाबेट्स असतात, सुरुवातीला जोडायचं त्याला प्रिफिक्स म्हणायचं, शेवटी जोडायचं शब्द आहे शेवटी जोडायचं त्याला सफिक्स म्हणायचं, टू मेक अ न्यू वर्ड. फॉर एक्झाम्पल हॅपी आहे, हॅपीच्या आधी काय जोडता येईल आपल्याला, प्री अनहॅपी, आणि सफिक्स म्हणून शेवटी हॅपीली, हॅपीनेस वगैरे. बाय द सेम वे नॅचरलचं अननॅचरल, शेवटी नॅचरल शब्द आहे शेवटी नॅचरली, कंप्लीट इनकम्प्लीट, कंप्लीट कम्प्लिटली, कंप्लिशन कंप्लिटेड. म्हणजे असे काही सफिक्स आणि प्रिफिक्स जोडता येतील. आता बघा क्वेश्चन नंबर 2B आहे. याच प्रश्नातला जो शब्द दिला असेल तुम्हाला तो शब्द वापरायचा आणि तुमचं वाक्य तयार करायचं आहे. उदाहरण इथं काय सांगितलेलं आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द वर्ड्स गिवन इन क्वेश्चन नंबर 6 2A. 2A मध्ये दिलेला शब्द, उदाहरणार्थ इथं हॅपी शब्द दिला आहे. मग हॅपी शब्द तुम्हाला वापरून वाक्य तयार करायचं आहे. जसं हॅपीपासून काय होईल मग, माय मदर इज अ हॅपी वुमन. जसं की दुसरं आहे लकीली आहे, लकीली शब्द, मग तुम्हाला लकीली शब्दापासून वाक्य तयार करता आलं पाहिजे. आय गॉट इट लकीली, आय गॉट इट लकीली. म्हणजे असे वाक्य बनवायचे आणि वाक्य अर्थपूर्ण पाहिजेत, त्यामध्ये स्पेलिंग चूक नसावी, तरच तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स मिळतो. माझ्या मते विद्यार्थी मित्रो, तुम्हाला लँग्वेज स्टडी हा भाग जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये 10 पैकी 10 मार्क्स सहज मिळू शकतात. आणि जो विद्यार्थी प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या त्या शीटमध्ये पेपर शीट दिलं असतं, त्यामध्ये जर तुम्ही आन्सर शीटमध्ये व्यवस्थितरित्या पहिला प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवला असेल तर तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्मविश्वास चांगल्या प्रकारे येतो आणि चांगल्या प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका पूर्ण करू शकता. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, सराव करा आणि आपल्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा.